तर साहेब काय सांगणार, त्या फॉर्म वरती तुमचा फोटो आहे आणि तो जर फॉर्म भरला तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे। बरं, आमदार देवेंद्र भुयार यांच्याच कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन हा फॉर्म विकलेला होता, यावर काय म्हणायचं आहे? अशी विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते। काँग्रेस पक्षाचे जे नेते आज त्या योजनेला विरोध करून राहिले, का ही योजना चालू होऊ नये, ते लागू होऊ नये, महिलांना त्याचा फायदाच होऊ नये, ह्या पद्धतीची जे त्यांची भूमिका आहे विशिष्ट लोकांची, काही कारण ते घरंदाजी फार मोठे श्रीमंत लोक आहे, त्यांना काही या 1500 रुपयाची गरज नाही आहे, पण आमच्या माता भगिनीला 1500 रुपयाची गरज आहे। या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420721428। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हापासूनच संपूर्ण राज्यभरात ह्या योजनेची चर्चा आहे। मात्र वरुड मोर्शी मतदारसंघात या योजनेपेक्षा या योजनेच्या फॉर्मची चर्चा आहे आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार यांच्यावरती अनेक आरोप या फॉर्मवरून करण्यात आलेले आहे। विरोधी पक्ष असो किंवा विरोधी काही राजकीय कार्यकर्ते असो, आपल्यासोबत थेट याच्याविषयी बातचीत करण्यासाठी विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार साहेब आहेत। साहेब काय सांगणार, त्या फॉर्म वरती तुमचा फोटो आहे आणि तो जर फॉर्म भरला तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे। मुळात महाराष्ट्र राज्य सरकारची ती योजना आहे आणि ती योजना कार्यान्वित करण्याकरता, लॉन्च करण्याकरता ती योजना महाराष्ट्रात लागू व्हावी यासाठी काय आम्ही प्रयत्न केले हे सभागृहाच्या पटलावर आलेलं आहे। मी त्याचा श्रेय मी घेणार नाही, परंतु एका देवेंद्र भुयार नावाच्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांना आदरणीय राज्याचे वित्तमंत्र्यांना मी निदर्शन आणून दिलं की ह्या योजनेचे परिणाम किती चांगले आहे। सामान्य महिलांना एक आधार देण्याकरिता ही योजना आपण कार्यान्वित केलं पाहिजे, कारण घरचा मालक कमावते आणि घरची जर मालकीन कमावती नसली तर मग तिला विविध गोष्टीले समोर जावं लागते, अडचणीला समोर जावं लागते। म्हणून थोडा का होईना आर्थिक आधार त्या घरच्या मायमाऊलीला मिळाला पाहिजे, ही त्यातली मूळ संकल्पना आमची त्यातली होती। आता त्याचा अर्थ कोण कसा घेते तो ज्याचा भाग आहे, त्याच्यावर आम्ही काही बोलणार नाही। परंतु ही योजना लागू झाल्यानंतर वरुड मोर्शी मतदारसंघातल्या सर्व माता भगिनींनी, म्हणजे साधारणतः 2.25 लाख माता भगिनी आमच्या मतदारसंघात आहे, ते पात्र ठरू शकते। आणि माहिती मला अशी लागली की मोठ्या प्रमाणात इथं फॉर्मचे सुद्धा 200, 300, 400 रुपये घेणं चालू आहे। 400 रुपये घेऊन फॉर्म विकणं सुद्धा चालू झालं, मतदारसंघात चालू झालेलं आहे। की ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यावेळेस तातडीनं सगळ्या डिपार्टमेंटनं सांगितलं, जो कोणी माणूस पैसे घेऊन जर फॉर्म विकत असेल तर त्याच्यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा। एखाद्या दाखल्याचे पैसे मागत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई तुम्ही करा। आम्ही आणि एका तलाठ्यावर सुद्धा त्यावेळेस ताबडतोब कारवाई कलेक्टर महोदयांनी केलेली आहे। आणि असं कोणी जर आढळलं तर ताबडतोब कारवाई करा, कारण काही नाव अदृश्य होते। फॉर्म लोकांनी विकत घेतले, महिलांनी विकत घेतले आणि ते दिसत नव्हते कोणाकडनं विकत घेतले ते, पण 500 रुपयात फॉर्म घेतल्याचं बरंच निदर्शनात आमच्याकडे आलं। आणि मी ताबडतोब जो शासनाचा फॉर्म आहे, शासनाचा फॉर्म हा ऑनलाईन आहे, हे ऑफलाईन मुळात नाही आहे। फक्त ऑफलाईन फॉर्म आम्ही यासाठी भरून राहिलो कारण उद्या ऑनलाईन फॉर्म भरताना कुठल्या उणिवा असू नये, ह्रस्व, दीर्घ, अनुस्वार ह्या ज्या अडचणी आहे त्याच्यात येऊ नये। कारण टिम्म जरी चुकलं तर तो फॉर्म 100% ऑनलाईनमध्ये कटल्याशिवाय राहणार नाही। दीर्घ जरी चुकलं, स्वल्पविराम जरी चुकला तर फॉर्म कटल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून ते प्रॅक्टिस म्हणून एक तुम्ही ऑफलाईन फॉर्म पहिले अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, CRP यांच्या मदतीनं तो भरून घ्या, कारण आपली तारीख आहे 31 ऑगस्टपर्यंत। एकदा तो फॉर्म भरा आणि तो फॉर्म मग सेविकेकडे जाऊन ऑनलाईन किंवा स्वतःच्या मोबाईलवरनं सुद्धा ऑनलाईन करता येते। हे तुम्हाला काही फार अमरावती, नागपूर, मुंबईला जायची काही गरज नाही। आपला जो मोबाईल आहे त्याच्यावरनं तुम्ही लिंक ओपन करून तुम्ही तो फॉर्म भरू शकता। आणि मग यासाठी एक सोपस्कर म्हणून फुकट फॉर्म मिळावा म्हणून मी मतदारसंघातल्या माता भगिनीसाठी फॉर्म मोफत उपलब्ध करून दिले आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही सगळ्या माता बहिणींकडे हा फॉर्म द्या, त्यांना भरू द्या। मी प्रशासनाचा प्रमुख आहे, मी विरोधकांना सुद्धा आवर्जून आठवण करून देतो की तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे विधानसभेचा प्रमुख म्हणून मी प्रशासनाचा प्रमुख आहे आणि प्रशासनाचा प्रमुख म्हणून जे शासनाची जे जबाबदारी आहे, प्रचार आणि प्रसार करणे, एखाद्या योजनेचं लोकांपर्यंत पोचून देणे, त्याची जबाबदारी निश्चितपणे मी पार पाडत आहे। आणि मग त्यासाठी मी ते फॉर्म छापले, सगळ्या माता भगिनींना दिले, 1 रुपया न घेता फॉर्म दिले
आणि सगळ्या माता भगिनींनी ते फॉर्म व्यवस्थित भरून आता ऑनलाईनसुद्धा करण्याचं काम, मोफत पैसे न घेता ऑनलाईन मोफत करण्याचं काम आमच्या तिन्ही कार्यालयावर वरुड, मोर्शी, शेंदूरजना घाट आणि ग्रामीण स्तरावर डाटा ऑपरेटर आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून आमची अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, CRP या सगळ्या आमचं काम करायला लागलेलं आहे. अतिशय सुस्थितीमध्ये आज साधारणतः 10,000पेक्षा जास्त फॉर्म आम्ही या 8 ते 10 दिवसामध्ये भरून घेतले आणि बरेच दिवस आमच्याकडे बाकी आहे आणि व्यवस्थितरित्या आम्ही फॉर्म भरून घेऊ. पण विरोधकांनी काय टीका केली, काय आमच्यावर आरोप केले, आम्ही या भानगडीत काही पडत नाही. त्यांचं काम त्यांनी करावं. उलट विरोधकांनी जर होत असेल तर या योजनेचा जेवढा चांगला प्रचार करता येईल, निगेटिव्ह का होईना, भुयारावर टीका करून का होईना, पण करा. मग विनंती आहे, रोज टीका करा, किमान ही योजना मला घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांचा, विरोधकांचा आधार होईल. बरं, आमदार देवेंद्र भुयार यांच्याच कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन हा फॉर्म विकलेला होता, यावर काय म्हणायचं आहे? अशी विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. मुळात काय, एखाद्या दिवशी जर आम्ही भाकरीवाले कार्यकर्ते बासुंदी जर जेवलो तर ते पंक्तीत फिरणाऱ्याच्या माणसाच्या पोटात दुखायला लागते. तसं आमच्या त्या विरोधक सहकाऱ्यांचं झालेलं आहे. असं एकही कार्यकर्त्यांना आमचे पैसे घेऊन फॉर्म विकलेला नाही. मी 100% शाश्वती देतो. घर टू घर आम्ही माता माऊलींकडे फॉर्म पोचवले, व्यवस्थित ते फॉर्म आम्ही माता माऊलीने भरले. सेविका, मदतनीसच्या माध्यमातून आम्ही ते ऑनलाईनसुद्धा आम्ही करून राहिलेलं आहोत. एकाही कार्यकर्त्यांना आमच्या सहकाऱ्यांनी पैसे घेतलेले नाही, घेण्याचं मुळात कारण नाही. ती योजना मोफत आहे आणि आमच्या पूर्ण 2-3 कार्यालयामध्ये किंवा आमचे डाटा ऑपरेटर बंधू ज्या गावातले ते सुद्धा ते मोफत करून राहिलेले आहे. किती लाख म्हणजे किती संख्या आहे महिलांची काय या महिलांना लाभ मिळणार आहे वरुड आणि मोर्शी 2 तालुक्यात? आमचा अंदाज आहे काय 2.25 लाख महिलांना या योजनेचा लाभ देता येईल. पूर्वी ज्या त्रुट्या होत्या, वय वर्ष 25 होतं ते आमचे 21 करून घेतलं, 60 होतं 65 करून घेतलं आम्ही. श्रावणबाळ संजय गांधीच्या संदर्भात थोडा संभ्रम आहे, तो सुद्धा आम्ही शासनाला विनंती करून तो सुद्धा दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त माता भगिनींना या योजनेचा लाभ देता येईल. मध्य प्रदेशमधून ज्या काही माता भगिनी आमच्या इथं विवाहित म्हणून आमच्या तालुक्यात आल्या, आमच्या सुनवाऱ्या म्हणून आल्या, तर त्यांनासुद्धा त्या योजनेचा लाभ कसा देता येईल विदाऊट डोमेसियल, तर त्याचंसुद्धा आम्ही व्यवस्थित नियोजन केलं. राशन कार्ड त्यांना लागेल, बाकीच्या कुठल्याही दाखल्याची गरज नाही. 2.25 लाखपेक्षा जास्त आम्ही या योजनेचा लाभार्थींना आम्ही लाभ देणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं संजय गांधी श्रावणबाळ नावाची कमिटी तालुक्यात अस्तित्वात आहे, त्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आमदार, जे कोणी स्थानिक आमदार असेल ते राहते. त्याच पद्धतीचं कॅबिनेटने आम्ही निर्णय घेतलेला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरेंनीच निर्णय घेतलेला आहे की या समितीचं अध्यक्ष हे त्या स्थानिक आमदारच राहणार आणि ऑब्झर्वेशन पालकमंत्री त्यांची नियुक्ती करणार. आणि कॅबिनेटमध्ये ठरल्याप्रमाणे अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे, माझ्याकडे दायित्व आहे. म्हणून मी सरळ ठरवलं का पेन हाती खाली ठेवायचा नाही. 31 ऑगस्टपर्यंत मतदारसंघातले जेवढे काही प्रकरण आपल्याकडे आले, पेन खाली न ठेवता जेवढे प्रकरणं निकालात काढता येईल तेवढे प्रकरणात काढायचे. 2 लाखाच्या वरतं टार्गेट करण्याचा आमचा तयारी आहे. शेवटचा प्रश्न, अनेक महिला आता सुद्धा संभ्रमात आहे की हा फॉर्म नेऊन कुठे द्यायचा, भरायचा कसा? आपल्यातर्फे आणखी कुठल्या गावांमध्ये कॅम्प राबवण्यात येणार आहे का, किंवा महिलांना कुठे जाऊन हा फॉर्म भरायचा आहे? महिलांनी गावातच तो फॉर्म सेविकेकडनं उपलब्ध करावा किंवा साधा हस्तलिखित जरी अर्ज केला तरी चालते. हस्तलिखित 4 ओळीचा अर्ज, नाव गाव जे काही आहे ते लिहायचं, 4 ओळीचा अर्ज, काही फार मंत्र काही त्याच्यामध्ये नाही. आणि तो अर्ज त्याची अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही द्या, आशा सेविकेकडे द्या, CRPकडे द्या, मदतनीसकडे द्या, डाटा ऑपरेटरकडे द्या असा. आणि त्याची पोच सध्या मागण्याची गडबड करू नये. जोपर्यंत 18 अंकी क्रमांक ऑनलाईनचा त्याच्यावर पडत नाही पोचवर, तोपर्यंत त्यांनी पोचच्या भानगडीत पडू नये. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे का अर्ज कुठलाही चालते. काँग्रेस पक्षाचे जे नेते आज त्या योजनेला विरोध करून राहिले, काही योजना चालू होऊ नये, ते लागू होऊ नये, महिलांना त्याचा फायदाच होऊ नये, ह्या पद्धतीची जे त्यांची भूमिका आहे विशिष्ट लोकांची, काही कारण ते घरंदाजी फार मोठे श्रीमंत लोक आहे, त्यांना काही या 1500 रुपयाची गरज नाही आहे. पण आमच्या माता भगिनीला 1500 रुपयाची गरज आहे. त्यांना गरज नसेल पण आम्हाला गरज आहे. तर त्या गोरगरीब माता भगिनींना त्या योजनेचा लाभ होऊ द्यावा अशी माझी त्या विरोधकांना विनंती आहे. म्हणून त्याच्यात राजकारण काय निवडणुकीच्या आखाड्यात आपण करू, परंतु या अतिशय चांगली शासनाने योजना आम्ही डेव्हलप केली. या योजनेत कोणी खुटी घालण्याचं काम कृपया विरोधकांनी करू नये अशी माझी विनंती आहे. आणि व्यवस्थित त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मी चांगलं पद्धतशीर काम करतो. दर आठवड्याला मी त्याचा आढावा घेतो आणि तो अर्ज, जो काही अर्ज त्यांनी केला तो अर्ज तातडीनं सेविकेकडे सबमिट करावा. त्याचा आपण सगळ्यांना लाभ व्यवस्थित देऊ.
हे होते विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार. ज्या प्रश्नावरून सध्या मतदारसंघात विरोधकांकडून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर टीका केली जात आहे, त्या टीकेला उत्तर विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती टुडे न्यूजशी बोलताना उत्तर दिलं आहे.